नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो। चला आज आपण भेजा फ्राय बनवणार आहोत। तो हा आहे भेजा आणि याची फ्राय बनवणार आहोत। तर ती कशी बनवणार आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे। त्या पद्धतीने तुम्ही बनवा। चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। आज भेजा फ्राय मी बनवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य कांदा, लसूण, हळद आणि लाल तिखट आणि हे कोथिंबीर आणि हा आहे मसाला। तो कशा पद्धतीने बनवते तो तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने करून खा। चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। भेजा फ्राय। तर आता हा बोकड्याचा भेजा आपण आणलेला आहे आणि भेजा फ्राय कसा तयार करते मी तुम्हाला दाखवत आहे। तर चला मैत्रिणींनो, कसा तयार करता आहे ते मी तुम्हाला दाखवते। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बी मी तुम्हाला दाखवलेलं आहे। कांदा, लसूण, जिरे ठेचलेले, हळद, मीठ आणि लाल तिखट आणि कोथिंबीर। तर चला आपण बघूया कसं करता येत आहे। तर चला मैत्रिणींनो, प्रथम आपण तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर प्रथम आपण टाकणार आहोत जिरे, त्याच्यानंतर टाकणार आहोत कांदा आणि ही कोथिंबीर। तव्यावर भेजा फ्राय आज आपण बनवणार आहोत। तर तो कसा बनवता मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवत आहे। या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा। चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। आता छान असं हलवून घ्यायचा। पूर्ण कांदा असा छान नरम झालेला आहे। एकदम मस्त असा कांदा नरम झाला। आता काय आपण टाकणार आहोत हे बघा। त्याच्यानंतर आपण हा मसाला टाकणार आहोत, रेड मसाला। त्याच्यानंतर आपण हे लाल तिखट टाकणार आहोत, तरी हळद टाकणार आहोत आणि ते चवीनुसार मीठ टाकणार आहोत। तर हे छान असं आपण हलवून घेणार आहोत। लाल तिखट, मीठ, हळद, कांदा असा छान प्रकारे आपण हलवून घेतलेला आहे। आता हा घेतलेला आहे भेजा। हा भेजा आपण धुवून घेतलेला आहे। स्वच्छ असा तो धुतलेला आहे, कापलेला आहे हाताने तोडून। आता आपण टाकणार आहोत। आता हे बघा असा मस्त छान असा याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत। आता याची कशी भाजी म्हणजे अंड्याची चटणी ज्या प्रकारे बनवतो त्याच प्रकारे भेजाची फ्राय बनल्या जाते। ती तव्यावरची भेजा फ्राय मी तुम्हाला दाखवत आहे कशी बनवतात ते। तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा। चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। तर मैत्रिणी बघा आता छान अशी भेजा फ्राय होत आहे। आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत। थोडं असं झाकण ठेवणार आहोत। तर आज चला मैत्रिणी तुम्हाला छान असा भेजा फ्राय दाखवत आहे। या पद्धतीने करा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। तुम्ही करून पहा, खाऊन पहा आणि इतरांना बी करून चारा भेजा फ्राय। चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। हे बघा मैत्रिणींनो, छान असा अंड्याच्या चटणीसारखा आपला भेजा फ्राय तयार झालेला आहे। तव्यावरचा भेजा फ्राय कसा बनवता मी तुम्हाला दाखवला आहे, साधा आणि सोपा। तर चला आपला भेजा फ्राय लगेच तयार झाला। कारण कसा तो अंड्याच्या चटणीसारखा बनवला जातो, त्याला जास्त शिजावा लागत नाही। तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। बघा मैत्रिणींनो, आपला भेजा फ्राय तयार झालेला आहे। झणझणीत आणि चमचमीत आणि खायला असा पौष्टिक असा भेजा फ्राय। तव्यावरचा भेजा फ्राय मी आज बनवला आहे। तो कसा बनवला तुम्हाला दाखवलेला आहे। त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा।